गुड जॉब जेंटलमॅन, व्हेरी गुड जॉब. उस्मानने बॅटचा फेस ओपन केलाय आणि समोर फेकून दिलाय. उस्मान स्टाईल दाखवत असताना उस्मान दाखवतो अक्षयला हातामध्ये आसमान. पहिला षटकार उस्मानच्या बॅटमधनं. तवसे के 7 बिनगडी बाद. आता मात्र दमदार सुरुवात. व्हाट अ शॉट. इट्स अ मॅग्निफिसंट शॉट फ्रॉम द उस्मान. वन्स अगेन दॅट्स अ 6. शॉट ओव्हर पिच चेंडू. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडूचा फायदा घेतला अक्षयला. मात्र चोख उत्तर दिलं. तिसरा चेंडू होती मोठा प्रहार आणि तिसरा चेंडू देखील सीमा पलीकडं. व्हाट अ बॅटिंग. हा उस्मान रायगडचा टायगर का त्याला म्हटलं जातं याचं अचूक उत्तर दिलंय. पहिले 3 चेंडू डॉट, नंतर मात्र वाईट आणि नंतर मात्र अक्षयची परिस्थिती वाईट केली कारण मागच्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार. एकूण धावसंख्या 19. बिनगडी बाद. दमदार आणि बेधडक सुरुवात उस्मानच्या माध्यमातून. 3 षटकार 21. ग्रेट बॅटिंग. बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला तर मात्र उस्मान त्याला टलवतोय. बॅक ऑफ द लेन चेंडू. ऍक्शन रिप्ले बघा. बॅक ऑफ द लेन चेंडू टाकलात तर उस्मान त्याला योग्य उत्तर देईल कारण तो बॅकफुटला जातोय, जास्त जातोय, रूम देतोय, स्वतःला बॅलन्स ठेवतोय, बॉडीचं चांगलं सिलेक्शन शॉटचं करतोय उस्मान. मात्र आता डोकेदुखी ठरलाय संघासाठी. 27 धाबा. मात्र आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी. पहिल्या चेंडूवर धाव टाकलाय. हो पिक केला बॉल. लवकर पिक केला. लेन पर्यंत पोहोचला. पाय पुढे काढून फटका खेचला. लॉंग ऑफला केतन मात्रेने ठोकलाय ते. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय. बॅकफुटला जात असताना बॉल फेकून दिला मिड विकेटला. हा बादशाह केतन मात्रे सहजरित्या बॉल पिक करतो. या अगोदर पाय पुढे घेतला होता, आता थोडा मागे गेला. पायांची हालचाल पहा किती चांगला. 20 धावा आहेत धाव फलकावर. हो विशाल जितेकरच्या स्टाईलना फटका खेचलाय. बॉलची ओव्हर ऑन साइडला. हा खतरनाक फलंदाज आहे. 5 चेंडू 15. हो पुन्हा ऑन साइड. स्क्वेअर लेगचा फिल्डर परंतु काहीच करू शकणार नाही. 1. हो हलक्या हाताने कट केल्या बॉल. कदाचित पहिली धाव वेगाने घेतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल. कॉल दिलाय. सुशांत मोकलने फेक झाले विकेट कीपर पर्यंत परंतु 2 धाव. विशाल जितेकर खतरनाक फलंदाजी केल्या आणि आता पुन्हा एकदा बॉल चाललाय फाईन लेगला. कदाचित ती जागा त्याला खास करून आवडते मैदानात. बिनधास्त जसं पाहिजे तिथे फटकेबाजी करतोय. याला म्हणतात प्राइम फॉर्म ऑफ विशाल जितेकर. हो सहजरित्या फेकून दिला बॉल. खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय. सुशांत मोकल कलव्याचा गोट्या ठोकतोय तो षटकार. ही पण एक मोठी गोष्ट आहे. 29 धावा. पाय पुढे खेचला आणि सुशांत मोकलचा पॅटर्न स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. सुशांत मोकलचा षटकार. फक्त 3 करायचे आता. पहा किती हुशारीने बॉल कट केलाय. सुपर 16 मध्ये जाणारा पहिला संघ वैष्णवी 11 कोलाड संघाची. नॉन स्ट्रायकर एंडला गेल्या वर्षीचा विजेत्या संघातील खेळाडू. ओ फटका इथे फसलाय. ही कॅच महत्वाची आहे आणि कॅच घेतल्या. केतन मात्रे बाद. मोठी विकेट. गोलंदाज कल्पेश मोहितेने विकेट घेतले. 2 षटकारांचं प्रत्युत्तर दिलं आणि सर्वात मोठी विकेट केतन मात्रे आउट. सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पिकअप शॉट ऑन द राईज. बॉलला फेकलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे वाईडिश लॉंग ऑफला. या गोष्टी महत्वाच्या आहेत. यावेळेला बॅकफुटला जात असताना कट केलाय. डीप मध्ये बॉल टर्न होईल. परत एक वेळेला बॅकफुटला जात असताना चांगला पंच केलाय. बॉल डीप मधून चाललाय. स्वीपर कव्हर मध्ये खराब फिल्डिंग. 1 टू 4. बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. 2.2 ओव्हरचा खेळ संपलाय. परत बॅकफुटला गेलाय. मी म्हटलं होतं थांबून खेळावं लागेल या गोलंदाजाच्या विरुद्ध आणि तसंच झालंय. वेट अँड वॉच. बॉल सीमा पार. 6 धावा षटकार. परत बॅकफुट पंच. हा देखील बॉल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. थांबा आणि नंतर वाट लावा हेच इथे सांगत असताना बालाजीच्या बॅटमधून 6. बालाजी ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. बालाजी फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. बालाजी कसं राहिला अनुभव या कॉन्क्रीट विकेटवरती रबर बॉल क्रिकेट, त्यानंतर नॉकआउटची स्पर्धा आणि त्यानंतर एका षटकामध्ये फक्त 5 धावात 1 गडी बाद केलं. जे स्विंग चेंडू तो वापरला, कसा राहिला अनुभव त्या स्विंग चेंडूचा? सर अनुभव एकदम खूप छान होता. पहिला तर मी विशाल आणि तेजस आणि पूर्ण कमिटीला सांगेल कारण की मला अंपायरची संधी दिली. मी 5 दिवस इथे अंपायर होता. तो एक माझा एक ॲडव्हान्टेज झाला की मला की विकेटमध्ये कसं काय बॉल येते ते मला रीड करायला आलं. आणि आज एक प्रेशर मॅच होती, नॉकआउटची मॅच. आणि माझ्या मुले आमचा आयकॉन उर्फ डॉन मया आऊट झाला होता रनआउट. मग माझा एक रेस्पॉन्सिबिलिटी होता की मयाचे रन मया जितकी बी रन करेल
ते मला करायचं होतं कारण की आमच्या रन जास्त नव्हतं आणि विकेट पडले होते. मग मी ठरवलं की ह्या मॅचमध्ये मला परफॉर्मन्स करायचाच आहे आणि तेजसनी माझ्यावर एक विश्वास ठेवला होता की तू एक ऑलराऊंडर आहे, टीममध्ये तसं परफॉर्मन्स करायचं होतं तुला. मग तेच मी ठरवलं आणि नंतर स्विंग बॉलची ओव्हर आमच्या टीममध्ये मी एक्सपिरियन्स आहे, मग आम्हाला बोलला होता की स्विंग बॉलची ओव्हर टाक कारण की तो एक महत्त्वपूर्ण ओव्हर आहे. 4 रनची 5 रनची ओव्हर टाकली की आम्ही मॅचमध्ये आलो. ऑल द बेस्ट बालाजी, पुढच्या सामन्याचे खूप खूप शुभेच्छा गेंदबाज के लिए. एक और बड़ा हिट, जी हाँ इसी का नाम है सुमित डेकले, इसीलिए जाने जाते हैं. लॉन्गर के ऊपर से चीर दिया इस गेंद को, सीधा समाचार, सीधा 6 रन. बहुत बड़ी उपलब्धि है ये गेंद लगभग पारगांव गांव में, क्या बात है. एक और बड़ा हिट, सीधा 6 रन. ओके लगा है ऐसे नामी बल्लेबाज को रुकाना उनके लिए चुनौती है. बैकफुट पर जाकर बहुत ही बड़ा शॉट और बहुत ही अच्छी फील्डिंग आपकी बार सुमित डोंगरे चुके हैं. स्वागत है आपका भी. और ये बड़ा हिट, पावरफुल 4 स्ट्रोक, सुमित डेकले ऑन फायर. एक और बड़ा हिट उनके बल्ले से आता हुआ. रायगड प्रीमियर लीग अंतिम टप्प्यामध्ये आजचा दिवसातला खेळ सुरू आहे, परंतु उद्या या स्पर्धेचा सांगता सोहळा म्हणजेच फायनल डे, आणि फायनल डे म्हटल्यानंतर प्रेक्षकांसाठी भरपूर पारितोषिक या रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली आहेत. मग काय, आयवा कॅच जर तुम्ही इथे घेत असाल तर तुम्हाला सिक्सरचे शूज देण्यात येणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या जेवढ्या काही कॅचेस बाउंड्री लाईनच्या बाहेर पकडल्या जातील त्या सगळ्या प्रेक्षकांची नावं आणि त्या नावांची नोंद केली जाईल. आणि चिठ्ठीमध्ये ज्या वेळेला ड्रॉ होईल भाग्यवान प्रेक्षकाला एक इलेक्ट्रिक बाईक दिली जाणार आहे. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून कॅप दिली जाणार आहे. उद्या या स्पर्धेमध्ये जे प्रेक्षक येणार आहेत त्यांच्यासाठी आपण जेवणाची व्यवस्था देखील केलेली आहे. रॉयल कॅटर्सच्या माध्यमातून बिर्याणी तुमच्यासाठी आहे, त्याच्यामुळे इथे नक्की उपस्थित राहा आणि सकाळी 9 वाजल्यापासून या शेवटपर्यंत रायगड प्रीमियर लीग पाहायला विसरू नका. त्याचबरोबर आपण एक लकी ड्रॉ देखील करणार आहोत. लकी ड्रॉ मध्ये विशाल जितेकरांनी संपूर्ण आदर्श स्पोर्ट्सने सांगितलंय जेवढे पैसे लकी ड्रॉ मधून आलेले आहेत त्या सगळ्या पैशांचे गिफ्ट आपण प्रेक्षकांना देणार आहोत. आणि आज देखील भरघोस प्रतिसाद त्याला दिलाय. त्याच्यामध्ये शूज दिले जाणार आहेत, टायटनच्या वॉचेस आहेत, 4 पारितोषिकं ती दिली जाणार आहेत, सायकल आहेत 3, टीव्ही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या रायगडचे अध्यक्ष मंगेशजी वाकडेकर यांच्याकडून एक बाईक प्रेक्षकांना लकी ड्रॉच्या स्वरूपात दिली जाणार आहे. मग काय वाट कसली पाहताय, उद्या सकाळी 9 वाजल्यापासून रायगड प्रीमियर लीगला यायला विसरू नका आणि बक्षिसं जिंकण्याची एक नामी संधी तुम्हाला दिली जाते रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. धन्यवाद. स्वागत आहे तुमचं देखील. जे ऑपरेटिंग मालक देखील सँडी आणि सूरज यांचे देखील विशेष आभार. वॉट अ हिट, पहिला षटकार या सत्रातील येथे होतो मोठ्याच्या बॅटमध्ये अभिषेक ठाकूर. कदाचित तिथे बॅट चिकडा आणि चैतन्यने कॅच पकडले विकेट किपर आणि राज मानेची. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, नॉन स्ट्रायकर एंडला डायरेक्ट हिट. सो रनआउटने घात केलाय. हो, क्लीन बोल्ड. ही जणू का माझ्यासाठी चपराक होती. डायरेक्ट स्टंप वरती बुंधा मारला गोलंदाज. उमेश अभी भी मैदान पर है, उमेश खानेकर. और इस बार बढ़िया शॉट, शॉट ऑफ लेन, पूरा फायदा उठा. बैकफुट पे गए, 33 रन अब तक बन चुके हैं. ये कट किया गेंद को, बैकफुट पे जाकर उछालता गेंद को, उछलती हुई गेंद में उछाल लगाती हुई गेंद सीमा पर, अंपायर का इशारा, खा प्यार से बाद एक बड़ा हिट, 4 रन. इसके बाद अच्छी गेंद, ये अच्छी गेंद थी, कट कर दिया बैकफुट पे जाकर. खिलाड़ी मौजूद वहां पर, शॉट बन चुका है. यह अब नाम नहीं है, ये बहुत बड़ा ब्रांड है जो अब पहिला षटक. आयकॉन प्लेयर वासिक शेख यष्ट्यांच्या समोर सापडलाय. टो क्रशिंग यॉर्कर बाय मुस्तकिन मुकादम, कॅप्टन ऑन फायर. आयकॉन बॅटर आउट वासिक शेख. आणि इथे मोठी 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 विकेट. मयूर वाघमारे जशास तसं उत्तर, ठोशास ठोसा. फुल टॉस बॉल, फटका इथे फसलाय. सार्थक मात्रेचा विकेट पाहिजे मुस्तकिनला आणि ते विकेट घेतोय मुस्तकिन. कॅप्टन नाराज आहे स्वतःवरती. भिवंडीचा बकासूर आहे, कारण सध्या आपण पाहतोय ज्या बॅटने तो खेळतोय, बेळगाववरून त्याला ती बॅट आली आणि त्या बॅटने सध्या धुमाकूळ घातलाय. दीपू माळी. अकीब के नेवर की शुरुआत और ये बेसबॉल हिट, झकास सिक्सर. शिकायचे प्रत्येकाला. हो, समोर मारलाय. आल्या आल्या आक्रमण. माथेरानचा अजय भस्म करतोय षटकाराने. 6 धावा.
हो गती कमी केले हेलिकॉप्टर. माथेरानकर थांबायला तयार नाहीयेत. अजय इथे पराजय होणार नाही. अजयच्या बॅटमधून आणखी एक धडाका षटकार. आता आवाज घुमणार रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. खेळ बदलायला वेळ लागत नाही. 2 विकेट आल्या, 2 षटकार देखील आले.